वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने वैभववाडी तालुक्यात सहकार मेळावा संपन्न झाला। यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे बोलत होते। राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात तुमचा हक्काचा माणूस आता आहे, त्यामुळे सहकार क्षेत्रातील जास्तीत जास्त प्रस्ताव आले पाहिजेत। पश्चिम महाराष्ट्राचे सर्व प्रस्ताव येतात, कोकणातून देखील आले पाहिजेत। सहकार मेळावा वैभववाडी तालुक्यात होतो याचा निश्चित अभिमान आहे। हीच संकल्पना आता प्रत्येक तालुक्यात राबवणार, तसेच तालुक्याला सहकार भवन उभारणार असे त्यांनी सांगितले। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सर्वांच्या सहकार्यातून सहकाराची विचारधारा पुढे नेऊया असे आवाहन केले। सहकार मेळावा घ्यायचा असेल तिथे पण वैभववाडी पहिली असते। पहिला क्रमांक तसा मनीषजी आमची वैभववाडी सोडत नाही आणि म्हणूनच सातत्याने काहीतरी नवीन करणं आणि चांगला संदेश देणं हे आमच्या वैभववाडीकरांचं जिद्द असल्यामुळे वारंवार तो दिसून येतो। या निमित्ताने जसं आमच्या प्रमोदजींनी दिलगिरी व्यक्त केली तसं मी दिलगिरी व्यक्त करेन की काही लोक या हॉलमध्ये आपण बसू शकलो नाही, काही लोक वरच्या हॉलमध्ये बसलेले आहेत, त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करेन। आणि जसं प्रमोदजीने व्यासपीठावरच घोषणा करून टाकली, बघा असा विश्वास असला पाहिजे ते पालकमंत्री पूर्ण ऐका मग टाळे मार, म्हणजे पालकमंत्री ही घोषणा करण्या अगोदरच मी घोषणा करून टाकणार आणि तो माझा पालकमंत्री पूर्ण करेल न विचारल्यापेक्षा हे विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या वैभववाडीची गरज आहे, म्हणजे आमचे प्रभूजी बोलतात असा विषय नाही, पण आमच्या वैभववाडीची गरज आहे की इथे सुसज्ज असा मोठा वैभववाडीचा साधे असा मोठा एक हॉल बांधण्याची जबाबदारी आणि घोषणा ह्या निमित्ताने मी इथे करतो। एवढंही त्या निमित्ताने अजून एक घोषणा मला करायला लागेल, कारण का मला प्रमोदजींना पूर्ण भाषण स्टेजवर बसून मला ऐकायला लावायला लागेल, म्हणून अजून एक घोषणा मला करायची आहे। जे खरेदी विक्री संघासाठी जे काही सहकार भवन साठी जे कलेक्टरांकडे जी फाईल आहे, माझं आत्ताच त्यांचं बोलणं झालंय, ती फाईल क्लिअर होईल आणि तो विषय तोही 3 मुद्द्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्याची काही कमी चिंता करू। एक तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज विकास असो सहकार असो यासाठी सुवर्ण काळ आहे। केंद्र सरकार आपला विचारच आहे, मोदी साहेबांसारखा विकास पुरुष आपल्या देशाचे नेतृत्व करतायत। सहकार खाता हे आमच्या अमित शाह साहेबांकडे आहे। आज पुन्हा एकदा प्रमोदजी असतील, दिलीपराव असतील, या सगळ्यांच्या सहकारात ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळेजण करतात, हे बघून खरंच एक आनंद या निमित्ताने वाटतो। जिल्हा बँक म्हणून या जिल्ह्यामध्ये आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागची अनेक वर्ष आम्ही अनेक सहकारी या जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सहकार्याला बळकटी देण्याचा प्रयत्न करतो। मागची 4 वर्षापासून या बँकेच्या संचालक मंडळामध्ये आम्हाला मार्गदर्शक म्हणून आदरणीय पालकमंत्री नितेश राणे साहेब सहकारी म्हणून काम करतायत। आणि हे करत असताना या जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था असतील, या जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संस्था असतील, या जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योग असतील, प्रक्रिया संस्था असतील, किंवा मग तालुक्याचे खरेदी विक्री संघ असतील, जिल्ह्याचा खरेदी विक्री संघ असेल, या सगळ्याबरोबरच या जिल्ह्यातील बाजार समितीच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे, योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून मागच्या 2-4 वर्षांमध्ये अनेक निर्णय घेतले गेले, त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि आज त्याचे मूर्त स्वरूप आपल्याला येत्या काही कालावधीमध्ये पाहायला मिळेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।